महत्वाची बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। 21,000 कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत। म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। याच्या व्यतिरिक्त 6,000 रुपये राज्याचे 6,000 रुपये केंद्राचे 12,000 रुपये वेगळे आम्ही पीक विमा हप्ता आज जमा। संक्रांती स्पेशल शेतकऱ्यांसाठी अखेर खुश खबर। 14 ते 15 जानेवारीला सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी अखेर खुश खबर म्हणजे काय, पीक विमा हप्ता आज जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज शेतकरी राजासाठी एक अशी बातमी समोर आली आहे की जे ऐकून तुम्हाला एकदम खुशी होऊन झालं। ही माहिती अर्ध्यावर सोडली तर तुम्हाला लय मोठं नुकसान होऊ शकतं, म्हणून सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत। आज या क्षणाला नेमकी काय घडलं हे सविस्तर जाणून घ्यावाची वेळ आली आहे आपल्याला। बघा मित्रांनो, पीक विमा आणि अतिवृष्टी जे नुकसान झालं होतं त्याचा पैसा आता थेट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सरसकट या वेळेपासून एक नवीन आदेश काढला, तो म्हणजे तुमच्या प्रपंचाला मोठा आधार देणार आहे। पण आता एक लक्षात ठेवा, मोठा पेच आहे जो तुम्हाला पुढं सांगणार आहे। ज्या शेतकऱ्यांना विमा भरलेला होता त्यासाठी ही बातमी अडचणीत काळात मोठा आधार ठरणार आहे। अनेक जिल्ह्यातून ही बातमी पसरतीये, पण थांबा, ही रक्कम नेमकी कुणाला मिळणार आणि कुणाला नाही मिळणार हे कळल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल। आता तुम्ही म्हणाल की नेमकी कोणत्या बँकेत या पैसा जमा होणार आहे, तर ऐका, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया यासारख्या सहकारी बँकसह HDFC सारख्या खाजगी बँक सुद्धा कडक ताकदीने दिली गेली आहे। आजच्या या निर्णयामुळे आता बँकचा हेलपाटोड बंद होणार आहे। तुमच्या विम्याचा रक्कम कितीही असो, पण ती आज तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी एक अट मान्य करावी लागणार आहे। या योजनेत नाव येण्यासाठी एक अशी अट घातलेली आहे की ते ऐकल्यावर अनेकांच्या झोप उडणार आहे। ती अट काय आहे हे थोड्या वेळात तुमच्या समोर उघड करणार आहे। बीड जिल्ह्यांमध्ये लवकरच या संदर्भात एक मोठी सभा घेतली जाणार आहे, जिथं लाभार्थी यादीत जाहीर केली जातील। नागपूरच्या दरबी सुद्धा युद्ध यावर शिरकोमत झाला असून आता या फक्त पैशाचा वाटा व्हायचा बाकी आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नाव व पत्ता लगेच कळणार आहे। तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी तुमच्यासाठी अशाच न्यू अपडेट आणत असतो। त्याकरिता आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या भागातील शेतकऱ्यांना लय नुकसान झालं होतं, पण आता काळजी करू नका, आजपासून या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाची सुरू झाली आहे। यादीत तुमचं नाव गाव आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला अजून 2 मिनिटं थांबावं लागणार आहे। यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकारनं विम्याची तिजोरी उघडली आहे। याशिवाय गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा सुद्धा यातून वगळला नाही। या 18 जिल्ह्यातून आज मोठी धामधूम सुरू आहे, पण त्या एकता अटी काय? आता 12 महत्त्वाची बातमी म्हणजे अटी। स्वप्नेह असा आहे की ज्यांनी 18 तारखेला तर क्लेम केला होता तर त्यांना पैसे मिळणार नाही। पण त्याहून मोठी बातमी म्हणजे ज्याचे नाव पहिल्या यादीत नाही त्याच्यासाठी सरकारने एक नवीन मार्ग खुला ठेवलेला आहे। पीक विमा योजनेसाठी घोषणा। शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी, पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गतचे जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। 14 जिल्ह्यांमध्ये जवळपास पीक विमा वाटप आज थोड्या वेळात होत आहे। 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 25 ते 50 हजार रुपयेपर्यंत पीक विमा जमा होण्याची माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याचे म्हणजे जवळपास 50 ते 60 हजार रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे टाकण्याचा आदेश मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो। म्हणजे असे कसे, आता तर तू असं म्हणला की
50 ते 60,000 रुपये मिळणार आहे. तर त्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणतेही कामे केलेले नाही, त्याला 35,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटेल असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण सांगितले आहे. ते म्हणजे 2022, 23 आणि 2024 या मागातील 3-4 वर्षात पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता. सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा गारणीय, त्यामुळे शेतकरी सर्व सरकारवर नाराज होतो. आता सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरू होण्याची असली माहिती समोर आली आहे. तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओला सुरुवातीला आपण देश कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांना खात्यावरील आज पीक विमा सोडल्याचे सांगितले गेले आहे. कृषी मंत्र्याचे आदेश, त्यामुळे 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विमा आज वाटप करणार आहे. आदेश कृषी मंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिला आहे. आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळात पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये पीक विमा मिळणार आहे, तरी त्यांना 30,000 रुपये पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. रुपयात पीक विमा पैसे जर तुम्ही 2022 किंवा पीक विमा थकीत असेल, मिळेल नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळतील. काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर 52 ते 59,000 रुपये किंवा 50,000 रुपये पीक विमा मिळालेला आहे. अपात्र शेतकऱ्यांची माहिती, कोणत्या जिल्ह्यांमधील हा पीक विमा जमा होतोय ते आपण अपात्र पाहणार आहोत. पण त्याआधी कोणकोणत्या शेतकऱ्यांना यातून अपात्र ठरले जात आहे याची यादीसुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वज्ञ बँकमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही, कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकमध्ये शेतकऱ्यांना खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला. 12 बँकची यादी निवड झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले होते. म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्याचा फक्त 12 बँकना निवड आहे. या 12 बँकमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लगेच पीक विमा, पंतप्रधान योजनेतले रखडलेले पीक विमा म्हणजेच या 12 बँकच्या प्राधान्य दिले जाणार आहे. हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडले जाणार अशी माहिती समोर आलेली आहे. चला तर कोणत्या कोणत्या बँक आहे ते आपण जाणून घेऊया. HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ कोटक महिंद्रा, बँक ऑफ पोस्ट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॉर्नर बँक, बँक ऑफ बडोदा. जवळ ते 15 ते 20 बँकमध्ये हा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. हा नवीन माग आहे आणि दुसरा यादी नेमक्या कोणत्या तारखेला लागणार याची पक्की माहिती माझ्याकडे आली आहे. जर तुम्हाला ती हवी असेल तर 1 सेकंदसुद्धा इकडे तिकडे लक्ष लागू नका, कारण ती माहिती मी सांगणार लगेच आहे. तर तुम्ही तुमच्या खात्याचे विम्याचे पूर्ण पैसे जमा होत आहे का, तर मंडळी ही ती खास तारीख आणि नवीन यादी अधिकृत लिंक मी थोड्या वेळात जाहीर करणार आहे. तोपर्यंत तुमचा जिल्हा आणि तुमच्या बँक कोणती आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ असा शेअर करा जेणेकरून कोणतेही शेतकरी भावाचा विकाचा नुकसान होणार नाही. धन्यवाद.